नमस्कार. छात्रों की गूंज पुणेच्या कार्यक्रमामध्ये एकंदरीतच राहुल गांधींनी सांगितलं की आमचा मनुस्मृतीला विरोध आहे आणि मनुस्मृती द्वारे जो सनातन धर्म प्रोपोगेट केला चाललाय त्याला विरोध आहे. आणि ह्याचंच उदाहरण नांदेडमध्ये पण तुम्ही बघितलं, जिथं नांदेडमध्ये काँग्रेसच्या आंदोलनामध्ये सनातन धर्म मुर्दाबादच्या घोषणा दिल्या गेल्या आणि एकदा नाही रिपीटमध्ये दिल्या गेल्या. आणि त्याच्यावरती जेव्हा मी एक कमेंट वाचली, त्या कमेंटमध्ये असं लिहिलेलं आहे की हा मनुवादवाला सनातन आहे ना, त्याला आम्ही हेट करतो. आता पहिली गोष्ट तर राहुल गांधींनी जो श्लोक दाखवला की आईची रक्षा मुलानं केली पाहिजे, बायकोची रक्षा पतीनं केली पाहिजे, भावाची रक्षा बहिणीनं केली पाहिजे आणि मुलीची रक्षा बापानं केली पाहिजे, हे मुलींवरची बंधनं नाही आहेत. पहिली गोष्ट तर त्या पुरुषांच्या ड्युटीज किंवा जबाबदाऱ्या आहेत की पुरुष म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे हे सांगितलं चाललेलं आहे. बरं, ते पण सोडला. हीच ती मनुस्मृती ज्याच्यामध्ये तो फेमस श्लोक आहे, यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवतः, यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफलः क्रिया. याचा अर्थ असा आहे की जिथं महिलेचा, ज्या घरामध्ये महिलेचा सन्मान केला जातो, पूजा केली जाते, त्या तिथंच देवता रमतात, म्हणजे देवतांचा वास असतो. आणि जिथं ही पूजा केली जात नाही, जिथं महिलांचा आदर केला जात नाही, तिथं देवता येत नाहीत. याचा अर्थ सुख समृद्धी असत नाही. त्या लेवलला महिलांना त्याच मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्याही पुढे जाऊन आहे ना, म्हणजे मी आज जवळजवळ 40-42 वर्षाचा झालेलो आहे. माझ्या एवढ्या वर्षाच्या आयुष्यात मी कुणाच्याही घरी, कुठल्याही कट्टर हिंदू माणसाच्या घरी मनुस्मृती बघितलेली नाही. रादर माझ्याकडे पण नव्हती, पण मी रेफरन्स म्हणून ऑनलाईनवाली मनुस्मृती वापरतो. अजून पण माझ्याकडे ती फिजिकल काय म्हणतात हार्ड कॉपी नाही आहे. पण आता मात्र नक्की वाटायला लागलंय मला की माझ्याकडे पण मनुस्मृती असायला पाहिजे. कारण आजपर्यंत जेवढे श्लोक ह्या लोकांनी कोट केलेले आहेत ते सगळे श्लोक हे एका प्रकारे फेलच झालेले आहेत. म्हणजे त्यांनी जे सांगायचा प्रयत्न केला आणि ॲक्च्युअल मनुस्मृतीमध्ये जेव्हा शोध घेतला तेव्हा ते उलटं पडलेलं दिसलेलं आहे. त्यामुळे आता मनुस्मृतीचा डिटेलमध्ये अभ्यास प्रत्येकानं केला पाहिजे. आणि हिंदू धर्म, सनातन धर्म हा एकमेव धर्म आहे जो धर्मात दिलेल्या आपल्या टेक्स्टवरती, श्लोकांवरती, सगळ्यावरती चर्चा करायला, त्यात बदल करायला परवानगी देतो. आपल्याकडं कुठलंही वाक्य ब्रह्मवाक्य किंवा प्रमाण मानलेलं गेलेलं नाही. ते अब्राहिमिक रिलिजन्समध्ये आहे की हे देवाकडनं आले, तर हे असंच्या तसं तुम्हाला फॉलो करावं लागेल. हिंदू धर्मात नाही येते. त्यामुळे जर का समजा वादा करता मनुस्मृतीमध्ये काही चुकीचं असेल तर ते सुद्धा आपण बदलू शकतो. कळलं का? तेव्हा जो कोणी काय म्हणतात त्याला सनातन धर्माला नावं ठेवत असेल मनुस्मृतीचा वापर करून, त्याला हा व्हिडिओ नक्की दाखवा. जय हिंद.